सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर उतार धोकादायक बनले असून दरडी कोसळण्याचा आणि रस्ते खचण्याचा धोका वाढलाय. त्यामुळे महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील काही महत्त्वाचे रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केले असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. डोंगर उतारावरील माती सैल झाल्याने दरडी कोसळण्याचा, रस्ते खचण्याचा आणि नाले ओढ्यांना पूर येण्याचा धोका वाढलाय. याच पार्श्वभूमीवर सातारा कास बामनोली तापोळा महाबळेश्वर मार्गावरील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. हलक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्यात आली आहे. तर पाटण तालुक्यातील डिचोली नवजा हेडवाक राज्यमार्ग क्रमांक 148 देखील रस्ता खचल्यामुळे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक कोयना नेहरू उद्यान कामरगाव या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू राहतील असे स्पष्ट केले असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील काही महत्त्वाचे रस्ते तात्पुरते बंद केले आहेत. त्यामुळे या भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. सकलेन मुलाणी, कराड नगरी.